हॅलो नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आलेली मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तर मी इथं हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या हाताला सलाईन लावलं. तर बघा, सलाईन संपलं होतं. नंतर मग मी इथं थोडासा आराम केला आणि हॉस्पिटलमध्ये होती. तर दरअसल मला असं झालेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला नक्की सगळं काही सांगते. कारण माझं एवढी तब्येत खराब झालती ना की मी हॉस्पिटलमध्ये आलती. नवऱ्याच्या वैतागाने आणि टेन्शनाने मला खूप सारं संकटाचा सामना करावा लागला. पण मी असं कधी विचार पण केला नव्हता की माझ्या आयुष्यात असं काही घडेल, की एवढा मोठा निर्णय घ्यायला मला भाग पडेल. तर बघा, इथं सलाईन लावलेलं होतं. सलाईन संपलं होतं आणि नंतर मग ते दुसरे सलाईन लावणार होते. तर मग मी इथं थोडंसं आराम करत होती आणि वरती बघा, इथं लाईट वगैरे आहेत सर्व आणि सर्व पेशंटसुद्धा आहेत. इथं सांगवर सुद्धा पेशंट होता झोपलेला माझ्या बेडवरती आणि मी इथं होते. आणि समोरसुद्धा सगळे पेशंटनेच भरलेले होते. एका वॉर्डमध्ये खूप सारे पेशंट होते. तर कशी जीवनाची बाईच्या आयुष्यात एक जीवन असं असते की तिला न मरतासुद्धा तिला जगावं लागते. आणि तिचे आयुष्य, एक बाईचं आयुष्य असं असते ना की तिला न मरता येत ना जगता येत आयुष्यामध्ये. आणि माझ्या आयुष्यामध्ये तर पहिल्यापासूनच खूप सारे दुःख येऊन गेलेले आहेत. म्हणजे खूप सारं असं हे झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळं खूप त्रास होते. आणि आता कोणती गोष्ट सहनशीलता म्हणजे माणसाची एकदा संपली ना की परत ती माणसाच्या ह्याच्यात येत नाही. पण मी जे केलं होतं ते खरंच मला पण असं रागाच्या भरात मी केलं. पण मग नंतर मला पण ते खूप अवघड वाटलं की खरंच माझ्या मागे माझी लेकरं आहेत. माझ्या लेकराचं भविष्य कसं घडेल याचा विचार मी रागाच्या भरात नव्हता केला. नंतर मला खूप पश्चाताप झाला. पण आता नाही, आता मला माझ्या लेकरासाठी जगायचं आहे आणि त्यांच्यासाठी मी जगीन. त्यांची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करेन आणि त्यांच्यासाठी जगीन. त्यांचे हर स्वप्न मी पुरे करीन. आता मी कोणाचा विचार करणार नाही आहे, फक्त माझ्या लेकरांचा विचार करीन आणि त्यांच्यासाठी माझे आयुष्य काढेन. तर बघा, माझी हालत कशी झालेली आहे. तर इथं सलाईन लावलेलं होतं. समोरसुद्धा पेशंट होते. समोरच्या पेशंटला साप चावलेलं होतं. मग तिच्या पायाला असं प्लास्टर केलेलं होतं. तर मग ते प्लास्टर केलं आणि साप चावलेलं असं तिचा पाय सडत होता. मग त्याच्यामुळं असं कोणता साप होता काय माहिती. मग त्या लोकांनी ब्लेडनी ना असं तिचा पाय कापला आणि ब्लेडनी ते जिथं साप चावला होता ना तिथलं ब्लेडनं असं डॉक्टरनी कापलं आणि ती जागा कापून घेतली आणि तिथं प्लास्टर करून घेतलेलं होतं. समोरचं पेशंट सगळे त्याचेच होते. तर मी इथं मला असं करमत पण नव्हतं, माझ्याजवळ कोणी नव्हतं. तर मग माझे लेकरं आणि आई आली. नंतर मला खरंच खूप छान वाटलं माझ्या लेकराला बघून. त्यांना बघितलं की मला एकदमसं असं रडायला आलं की खरंच मी या लेकराकडं न बघता मी काय हे केलं. नंतर मग माझे लेकरं आले तिथं, त्यांना बघितलं की मला खूप छान वाटलं. फक्त एवढा म्हणे बाकी म्हणे चटकन बरी झाली म्हणे, रात्री गेलो असतो म्हणे कामाला तर पैसे आले असते तर आम्हाला रमाले 2 ट्रक घेतला असता म्हणे. असं म्हणलं बाई, हे म्हणलं हो रात्री जाऊ गेला असतो मला म्हणे काम आणतं असंच म्हणलं. पुन्हा बाई सांग बरं. आणि बाईच्या जिंदगीत जोडीदार जर चांगला असला ना तर तिची जीवन असं चांगलं होतं. एकदा जर आपला जोडीदार चांगला नसला ना तर मग तिच्या आयुष्याचं असं बरबादी होऊन जाते आणि वाटोळं होऊन जाते. तर
मला असं खूप टेन्शन येत होतं, खूप असं रडायला येत होतं की खरंच हे काय झालं, माझ्या आयुष्याचं काय झालं. तर बघा इथं परत डॉक्टरनी मला दुसरं सलाईन लावलं होतं आणि इकडचं पेशंट गेला होता तर सलाईन संपत आलं तर आज मला रिचार्ज भेटणार होतं. तर डॉक्टरनी सांगितलं होतं एवढं सलाईन संपलं की तुम्ही जाऊ शकता. नंतर मग एवढं सलाईन संपलं की आम्ही घरी गेलो, निघलो. नंतर मी ती सुई काढून घेतली आणि नंतर दवाई घेतली, गोळ्या औषधी घेतल्या आणि घरी जायच्या निघालो होतो. तर बघा माझा चेहरा एकदमच सुकून गेला. माझ्या हाताला खूप त्रास होत होता आणि खरंच मला खूप त्रास झाला. असं परत मी असं कधी करणार नाही आहे आणि माझ्या लेकरांना कधी असं होऊ देणार नाही.